तीच खिचडी, वरीचा भात आणि फळे वगैरे खाऊन असा कंटाळा येतो ना, तर काहीतरी झटपट आणि थोडंसं तिखट असं पाहिजे असेल ना, तर ही रेसिपी पूर्ण पहा. तर बघा, छान असा हा बटाटा अगदी 10 मिनिटात बनून तयार होतो आणि अगदी 2 ते 3 साहित्यामध्ये आपल्या घरात जे साहित्य असतं त्या साहित्यामध्ये बनणारी ही रेसिपी आहे. तर तुम्ही नक्की पूर्ण पहा आणि मुलांना देखील आवडेल, मोठ्यांना काय छोट्यांना देखील आवडेल अशी आपली बटाट्याची चटपटीत कमीत कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे. तर बघा, इतकं छान असं बटाटा आपला तयार होतो आणि त्याच्यावरती दही वगैरे टाकून अप्रतिम चवीची ही आपली रेसिपी बनवून तयार होती. हॅलो, हाय, नमस्कार. सुषमाज कुकिंग चॅनलमध्ये तुमचं आणखीन एका नवीन रेसिपीसोबत स्वागत आहे. तर बघा, आता महाशिवरात्रीनिमित्त ही छान अशी आपली बटाट्याची भाजी मी बनवत आहे. तर इथं 6 बटाटे धुवून घेतलेत बघा, छान असे धुतलेत आणि या बटाट्याचे आपण असे काप करून घेतलेत. तर आता कुकर घ्यायचा आणि कुकरमध्ये हे बटाट्याचे काप टाकून घ्यायचे आणि यामध्ये 2 ग्लास पाणी ओतून घ्यायचे. तर याचे 2 शिट्ट्या करायच्या, जास्तही शिजवायचा नाही हा बटाटा आपल्याला. तर बघा, याचे आता कुकरचं झाकण लावते आणि कुकर ठेवते आपला गॅसवरती. तर आपलं 2 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि बघा, आपला बटाटा छान असा शिजलेला आहे. तर हा बटाटा बघू शकताय तुम्ही मी कितपत शिजवला आहे तो. तर अगदी चाकू आपला यामध्ये बुडेल एवढा असा मी शिजवलेला आहे, जास्ती पण शिजवलेला नाही. तर हा बटाटा आपल्याला एक आता वाडग्यामध्ये काढून घ्यायचा आहे. तर काढून घेतलं आहे बघा मोठ्या भांड्यामध्ये. तर आता यामध्ये पाणी ओतून घेते आणि याच्या साली काढून घ्यायच्या आहेत बटाट्याच्या. तर रेसिपी पूर्ण पहा. रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलवर आला असाल तर माझ्या चॅनलवर नवीन आला असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तर तुम्ही या महाशिवरात्रीला ही रेसिपी बनवून पहा. तर अशा बटाट्याचे मी काप बनवलेले आहेत. तर आता कढई ठेवली गरम करायला गॅसवरती आणि कढईमध्ये 2 चमचे तेल घालून घेतले आहे, छोटे 2 चमचे. तर ही जास्तही तेलकट आपली रेसिपी नाही आहे. तर उपवासाला तेलकट वगैरे जास्तीचं खावं वाटत नाही. तर अशी मी कमी तेलात बनणारी ही रेसिपी बनवलेली आहे. तर यामध्ये तुम्ही जिरं खाता असाल उपवासाला तर जिरं घातलं तरी चालेल. मी इथे 1 चमचा जिरं घातले. जिरं छान फुललेले आहेत आपले. जिरं फुलले की ते मी 3 ते 4 अशा मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत. तर लहान मुलं जर खात असतील ना तर ते मिरच्या साईडला काढून खाऊ शकतात. याच्यामुळं मी मिरचीच्या छोटे छोटे असे काप करून घेतलेले आहेत. तुम्हाला मिरची नको असेल तर तुम्ही लाल चटणी टाकली तरी चालते. तर इथं बघा, आपला बटाटा यामध्ये घालून घ्यायचे. मिरची छान आपली तळलेली आहे. तर आता कढईमध्ये बटाटा टाकून घेतला आहे आणि छान असं परतून घेते. तर यामध्ये मीठ घातले बघा. तर 1 चमचा मीठ टाकून घेतले आपल्या बटाट्याच्या भाजीमध्ये. तर छान असं परतून घ्यायचं आहे. ही लो फ्लेमवरती 2 ते 3 मिनटं छान असा आपला बटाटा परतून घ्यायचा आहे. म्हणजे थोडासा असा क्रिस्पी लागतो आणि खातानाही चविष्ट लागतो हा बटाट्याची भाजी. तर बघू शकता, खूप कमी वेळेत बनणारी ही रेसिपी आहे. तुम्ही नक्की करून पहा आणि मला कमेंटमध्ये सांगा की कशी झाली होती आपली बटाट्याची भाजी. तर बघा, इथं मी 2 ते 3 मिनटासाठी परतून घेतलेला आहे बटाटा. तर आपल्या बटाट्याचा कलर चेंज झालेला आहे. तर बघू शकता, यामध्ये मी शेंगदाण्याचं असं जाडसर असं कूट टाकून घेते. तर इथं 2 मोठे चमचे मी शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. तुम्हाला जर शेंगदाण्याचं कूट नको असेल तर तुम्ही अख्खे शेंगदाणे जरी टाकले, तेलामध्ये फ्राय केले आणि बटाट्याच्या भाजीत खाल्ले तरी चालतील. पण मी इथं शेंगदाण्याचं जाडसर कूट टाकून घेतले आणि परत एकदा मिक्स करून घेतले आपलं कूट आणि बटाटा वगैरे सर्व. तर ही भाजी अप्रतिम चवीची होते. तर आपली बटाटा भाजी बनवून तयार झाली. एका प्लेटमध्ये मी काढून घेतली आपली बटाटा भाजी आणि बघू शकताय, दिसायला पण बघताच तोंडाला पाणी सुटेल अशी आपली भाजी पण छान अशी दिसते पण. तर यामध्ये दही टाकून घेतले बघा. तर अशी दही टाकून तुम्ही ही बटाटा भाजी खावा. खूप चवीला अप्रतिम लागते. तर असं मी दही टाकून घेतले या बटाट्याच्या भाजीवरती
आणि मुलांनासुद्धा आवडेल अशी आपली बटाट्याची भाजी बनलेली आहे. तर अगदी पोटभरीची आपलं पोट भरेल पण मन भरणार नाही अशी बटाट्याची भाजी आहे. धन्यवाद.